आवडीचे दान देतो नारायण, आवडीचे दान देतो नारायण, बाह्य उभारून राहिलासे जे जयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माय बाप, ठाई पडलिया तिची लागे खावे, ठाई पडलिया तिची लागे खावे, ठाईची घ्यावे विचारोनी, बीज पेरोनिया तिची घ्यावे फळ, डोरलीस केळ कैसे लागे, ते जयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माय बाप, तुका म्हणे देवा काही बोल नाही, तुझा तुझी पाही शत्रू सखा, जे जयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माय बाप, सर्वज्ञ उदार माय बाप। नमः परमहंसास्वादित चरण कमल चिन्म करंदाय, भक्त जनमानस निवासाय, श्री रामचंद्राय ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, धृत्यार्थिहं प्रणतपालभवाब्धिपूतं, वन्दे महापुरुष ते चरणारविन्दं। सर्वजन बोला। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा
नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा आवडीचे दान देतो नारायण आवडीचे दान देतो नारायण बाह्य उभारून राहिलासे जे जयासी रुचे ते करी समोर सर्वज्ञ उदार माय बाप प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता गायलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंग संहितेतील बहुतेकांच्या परिचयाचा प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या औदार्याचं भगवंताच्या स्वभावाचं आणि भगवंत एवढा उदार असूनही समाजाला विषम परिस्थितीला दुःखाला सामोरं का जावं लागतं अशा 3 प्रश्नाचं उत्तर देणारा हा अभंग आहे विठ्ठल आवडीचे दान देतो नारायण आवडीचे दान देतो नारायण बाह्य उभारून राहिलासे जे जयासी रुचे ते करी समोर सर्वज्ञ उबदार माय बाप प्रस्तुत अभंगावरती काही चिंतन करण्यापूर्वी सात्विक तात्विक वास्तविक
यथामती, यथावकाश, यथा समज या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने थोडा परिहार देणं अत्यंत महत्वाचा आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी बन सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने गावातील खास करून विशेष तरुण मंडळीच्या अथक परिश्रमातून श्री हरिभक्तीपारायण आदरणीय महाराजजी ज्यांचं कुशल मार्गदर्शन आहे, ज्यांचं समर्पण आहे आणि तेही समर्पण लौकिकासाठी नसून अलौकिक असणाऱ्या परमात्म्यासाठी आहे, असे आमचे विजय महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने मला काय स्तुती करायचं कारण नाही, काय म्हणजे काहीच कारण नाही स्तुतीचं, परंतु एवढे टाळकरी गावात तयार करणं, मी महाराष्ट्र फिरतो आता, एवढे टाळकरी गावातल्या महाराजांनी गावातल्या कार्यक्रमासाठी तयार करणं एकच उदाहरण आहे, ते म्हणजे विजय महाराज. आणि ध्यानात घ्या, त्यांची मी स्तुती करतो असं काही नाही, वस्तुस्थिती जी काय आहे ती स्वीकारा. आपल्या माणसाचं महत्व आपल्याला जर नाही पटलं लवकर तर त्याच्यामध्ये हानी आपल्या त्या माणसाची नसती, आपली असते. म्हणून समर्पण भावना ज्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली आहे, जे कुठे कीर्तन करतात ते 1 रुपया सुद्धा घेत नाही. मोटरसायकलवर जातात, मोटरसायकलवर जाऊन हे हल्लीच्या काळात विरळा ऐसा कोणी आणि तुका त्यासी लोटांगणी. पण याच्या पुढे मला बोलायचं, एखाद्या वेळेस माणूस वित्तेशना त्यागू शकतो. शास्त्रामध्ये द्या इष्णा सांगितल्यात, वित्तेशना, पुत्रेशना, दारेशना. मनुष्य वित्तेशना त्यागू शकतो, पुत्रेशनाशी त्यागू शकतो. तिथे उदाहरण देईल मी पुराणातले. दारेशना ती टाकायची गरजच नाही आहे, माणसाला असं वाटतं नसलेलंच गरज आहे. दारेशना सुद्धा त्याचा सुद्धा त्याग होऊ शकतो, परंतु लोकेशनेचा त्याग असंभवनीय आहे, असंभवनीय. मी काही घेत नाहीये, मी सर्वस्वाचा त्याग केला इथपर्यंतही ठीक आहे, पण मला लोकांनी पण मानलं नाही पाहिजे असा भाव मात्र शोधून सापडत नाही. पण ज्यांच्यामध्ये लोकेशनीची ही भूक नाहीये असे विजय महाराज यांच्या डोक्यावरती मी याच्यातले फुलं काढून विचारपूर्वक टाकले, सहज टाकलेले नाहीये. एक 5-7 वर्षापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आणि आजचं तेज याच्यात विशेष फरक मला दिसला. तुम्हाला कसं काय दिसते? त्याच्यासाठी थोडस आपल्यात पण पाहिजे ना. दुसऱ्याचं एक वाक्य बोलतो आता, दुसऱ्याचं सत्य स्वीकारण्यासाठी स्वतःमध्ये थोडस सत्य असावं लागतं, तर दुसऱ्याचं सत्य स्वीकार होत. आपल्या जर असत्याचा भरणा जर पडलेला असेल तर पुढचं सत्य असूनही सत्य वाटत नाही. उदाहरण दुर्योधनाला माहित होतं पांडव सत्य आहे, सत्याच्या मार्गाने चालणारे आहेत, सत्तेच्या मार्गाने नाही सत्याच्या मार्गाने चालणारे आहेत, धर्माचरणे आहेत, हे दुर्योधनाला माहिती होतं. स्वतः त्याचे पण वाक्य, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. मी धर्म जाणतो पण मी धर्मानुरागी नाही होऊ शकत. का होऊ शकत नाहीये? त्याचं कारण आहे धर्माचं स्वतःच आचरण नव्हतं. म्हणून पांडवांचं सत्य सुद्धा त्याला सत्य स्वीकारण्यासाठी नाही धाडत झालं. का नाही झालं? त्याचं कारण आहे स्वतःकडे सत्याचा अभाव होता म्हणून. विठ्ठल असं जे काही सत्य असतं ते स्वीकारलं पाहिजे. ज्याच्याकडे सत्य असतं ना तो साधू महापुरुषाच्या पुढे झाकल्या जात नाही.
आणि ज्याच्याकडे सत्य नसतं तूही झाकल्या जात नाही. दोन्ही बोलतोय मी. असत्य हे माणसाच्या त्या पुढच्या माणसाकडे असत्य आहे का याचं लगेच लक्षात येतं महाराज भाव. तो मनुष्य काय भयग्रस्त असतो. तो मनुष्य भयग्रस्त असतो. तो स्वतःला सुद्धा घाबरतो. हा, त्याला स्वतःची परछाई सुद्धा भययुक्त वाटते. हे बघा, दुसरा आपल्याला भय दाखवतच नसतं. भय आपलंच आपल्याला असतं. काय म्हणते, निरीक्षण करा तुम्ही. दुसरा कुणी आपल्याला भयग्रस्त करत नाही. आपलंच असत्य आपल्याला भयकृत करत. ज्याच्याकडे सत्य आहे अख्खं गाव तिकडे त्या कमानीच्या बाहेर असू द्या आणि तो एकटा इथे बसू द्या, त्याला झोप लागते लगेच, कारण सत्य आहे त्याच्याकडे. आणि ज्याच्याकडे सत्य नाहीये, असत्याचा भरणा आहे, त्याला घरात येशी लावली तरी झोप येत नाही. आले चोर तर आणि ईडी लागली तर बरेच काय असते. मला नका सांगते. माणसाकडे सत्य असेल तर तो मनुष्य कुणालाही घाबरत नाहीये. आणि त्या सत्यालाच ईश्वर म्हणतात. म्हणून तर भागवतामध्ये सत्यम परम धीमहि. म्हणून त्या भागवत ग्रंथामध्ये कोणत्याच देवतेला वंदन नाही केलेलं. जन्माद्देशे यतोन्वयात् तरतश्चार्थेस्व विज्ञस्वरात् तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत सूरय तेजो वारि मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. नहि असत्य सम पातक पुंजा. विरुद्धार्थी तुलसीदासजी म्हणतात असत्यासारखं अधर्म नाहीये आणि सत्यासारखा धर्म नाहीये. म्हणजे धर्म म्हणजेच परमात्मा आहे. धर्माची तू मूर्ती इतरच घ्यायचं आपल्याला. असं धर्म आचरणी एखादी व्यक्ती एखाद्या गावात जर भगवत कृपेने आली तर ती त्या गावाचा उद्धार करते. एवढे मुले या ठिकाणी आम्हाला आळंदीत राहून एवढं जमा करणं होतं नाही केलेली असते. पण आता आपल्याला एक काम आहे का, परंतु सुंदर असा ही पलटण तयार केली. नाही एवढी पलटण आणण्यासाठी कमीत कमी 1 लाख रुपये तुम्हाला लागले असते. म्हणजे दरवर्षी बन या गावचे 1 लाख रुपये विजय महाराज वाचवत आहेत. विठ्ठल आणि पारमार्थिक साधना सुद्धा चालू आहे, गाथा चालू आहे वर्षभर. आणि त्या साधनेचं तेज त्यांच्या चेहऱ्यावरती येत आहे. आणि तेज यावर्षी या सप्ताहामध्ये आदरणीय राऊत बाबांना खेचून आणत आहे. आदरणीय पूज्यपाद बाबा येणं इम्पॉसिबल आहे. फक्त विजय महाराजांमुळे या ठिकाणी येत आहेत. अशी साधना तुमची घडत राहो आणि तुमच्याकडे बघून हजारो घडो. ते बिघडले अख्खं गाव बिघडू त्यांच्यासोबत. असं एक म्हण आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. तुम्ही बिघडले म्हणूनच इथं आले. नाही तर झोपीची वेळ येईल, घरचं जेवायचं, माणसाने खुशाल फॅन लावून झोपायचं. ज्या अर्थी तुम्ही एवढी झोप मोडून इथे आलात त्या अर्थी तुम्ही सुद्धा बिघडले. विरोधाचा भाग सोडा. त्याचा भाव असा आहे, आम्ही बी घडलो तुम्ही भी घडा. हो, संगच्छत्वम संवदत्वम. हो, यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. तुमच्या गावच्या सत्याची पंचक्रोशीत चर्चा चालू आहे. तुम्ही सर कसं काय, मी पंचक्रोशीत तुमच्या येऊन गेलो या काळामध्ये. हा, अनेक ठिकाणी येऊन गेलो ना. तुमच्या गावच्या सप्ताहाचं गावोगावी कौतुक चालले. हे कौतुक जपून ठेवा एवढी विनंती करून सेवेला प्रारंभ करतो.
इंद्रवाद इंद्रदंगम जय जय सुकरा कीर्तने येती कुमारा यत्राग्रे भाव भक्त्या सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. इंद्रासारखे वादक आहेत महाराज. इंद्रवाद इंद्रदंगम. अर्जुनासारखे गायनाचार्य महाराज मुले आमचे शंकर महाराज आहेत. श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज, दोन्ही गणेश महाराज आहेत. तिकडे आमचे नामदेव बुवा पवार शेळके, नामदेव बुवा शेळके आहेत. आदरणीय गावातील सर्व भजनी मंडळी आहेत. पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ विशिष्ट वशिष्ठ असे सर्व तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पुण्याचे पण बरेच आलेले दिसत आहेत. सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करतो. सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आवडीचे दान देतो नारायण, आवडीचे दान देतो नारायण. बाह्य उभारून राहिलासे जे दयासी रुचे ते करी समोर. सर्वज्ञ उदार माय बाप. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार. लक्षपूर्वक ऐका बरं का. मी गागर में सागर करतो. माझा अभंग सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही सर्व आळूमाळू अवधान नाही तरी अवधान एकले दीजे. आवडीचे दान देतो नारायण, आवडीचे दान देतो नारायण. बाह्य उभारून राहिलासे जे दयासी रुचे ते करी समोर. सर्वज्ञ उदार माय बाप. प्रस्तुत अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या औदार्याचं, भगवंताच्या स्वभावाचं ऐका. आणि भगवंत एवढा उदार असूनही समाजाला दुःखाला विषम परिस्थितीला का सामोरं जावं लागतं अशा 3 प्रश्नाचं उत्तर तुकोबाराय या अभंगामध्ये देत आहेत. जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये मुख्य हेतू घेऊन आले आणि तो मुख्य हेतू घेऊन आल्यानंतर त्या हेतूनी पछाडून त्यांनी कार्य केलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण नाही, आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी. साच भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग. अडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग. शेष उरला तो शेऊ. ऐका 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 ऐका. इकडे बघा, इकडे बघा. माझ्याकडे बघा. आता एकमेकाकडे पाहू नका, माझ्याकडे पहा. मी पावडर लावून आलो तुमच्यासाठी. माझ्याकडे पहा. हो, जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन हे भक्तीला वाहिलेलं जीवन. तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये भक्तीचा आचार आणि भक्तीचा प्रचार या 2 गोष्टी सोडून दुसरं काही केलं नाही. धंदा केला नाही आणि जोडधंदाही केला नाही. आणि काही नेनोबा साधन आमचा विषय हरिकीर्तन. शॉर्टकट विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. भक्ती भक्ती एक भक्ती आणि भक्ती दोन्ही भक्ती. दुसरं तिसरं काही केलं नाहीये. मग ती फक्त भक्ती केलीच नाही तर ती भक्ती सांगितली सुद्धा लोकांना करायला. भक्तीचा आचारही केला आणि भक्तीचा प्रचारही केला. पण प्रचार करण्या अगोदर भक्तीचा आचार केला. नाही ते एक वर्ग असा आहे विजू महाराज, भक्ती करतही नाही आणि करायलाही सांगत नाही. दुसरा वर्ग असा आहे भक्ती करत नाही पण करायला सांगतो. आणि तिसरा वर्ग असा आहे भक्ती करतोही आणि करायलाही सांगतो. पहिला वर्ग भक्ती करतही नाही करायलाही सांगत नाही, अधर्मी. भक्ती करत नाही पण कंबर बांधून करायला सांगतो, हा धर्माधर्मी. आणि भक्ती भक्ती करतो, जरा लक्ष बघा, भक्ती करतोही आणि समाजाला करायलाही सांगतो, हा हे धर्मी. याचे तुकोबाराय धर्मी आहे. तुकोबारायाने भक्तीचा आचार केलाही आणि भक्तीचा प्रचारही केला. पण प्रचार करण्या अगोदर आचार केला. ती भक्ती आचरणात आणली, स्वतः केली. किती केली प्रमाण सांगून पुढे निघून जाणार आहे. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे. रात्र दिवस दिन रजनी डे नाईट, दिन रजनी डे नाईट भक्ती केली तुकोबारायाने. मग त्या भक्तीचं स्वरूप काय? तुकोबाराच्या 3 प्रकारामध्ये तुकोबाराच्या भक्तीचं स्वरूप होतं. एक भगवंताचं नामस्मरण, एकादशीचं व्रत
आणि पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत बर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामस्मरण अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण रात्र दिवस भजन त्या भजनाचा त्रास गावच्या लोकांना झाला असं मैपती महाराजांनी लिहिले. हा तुकोबाराचे चरित्र मैपती महाराजांनी लिहिलेलं वाचा. हा विशेष मैपती महाराज म्हणतात तुकोबाराच्या भजनाचा त्रास गावच्या लोकांना होऊ लागला. गावच्या लोकांनी मला वेळ नसल्यामुळे आधी का गावच्या लोकांनी पाटलाकडे तक्रार पण लिहिली. पाटील ओ पाटील ओ पाटील मागे नका बघू. काय रे बाबा सर्व गावच्या लोकांनी ठरवलंय. काय ठरवलं? एक तर तुकाराम महाराज गावात राहतील नाही तर आम्ही राहू. काय झालं? रात्रंदिवस टाळ कुठत बसतात. आम्हाला झोपा लागू देत नाही. लोक आपल्याला पाठीमागे टाळ कुठे पण म्हणत असतात. एवढं पण ध्यानात ठेवा. आपल्याला नंतर लोक काय म्हणतात हे नंतर तिथं सूक्ष्म रूपाने पाहिलं पाहिजे. कॅमेरे बसवले पाहिजे मग कळत आपल्याला. आम्ही गाव सोडून चाललो जर तुकाराम महाराज राहणार असतील तर काय झालं? रात्रंदिवस भजन करत बसतात. तुकाराम महाराजाला बोलवलं पाटलाने. तुकाराम बुवा काय पाटील गावात राहायचंय का? हो राहायचंय. मग गावात राहायचं असेल तर भजन बंद करा आणि भजन नाही बंद केलं तर गावच्या बाहेर हाकलून देऊ. पाटील प्रयत्न करतो. मी प्रयत्न केला पण प्रयत्नाला काही यश आलं नाही आलं यश. त्यांचं भजन बंद नाही झालं. एवढाच फरक आहे संतात आणि आपल्याला मोबाईल बंद करा म्हटलं तरी बंद होत नाही आणि त्यांचं भजन बंद करा म्हटलं तरी भजन बंद होत नाही. एवढाच फरक आहे. विठ्ठल शेवटी तुकोबाऱ्याला गावच्या बाहेर काढून दिलं असं चरित्रामध्ये आहे. तुकोबाऱ्याला थोडा वेळ चिंता पण पडली. गावच्या लोकांनी मला काढून दिलं. आता जाऊ कुठे राहू कुठे आणि खाऊ काय असं प्रमाणे. आता काय खावे कोणी काय धावे. आता काय खावे कोणी काय धावे.
चिंता पडली, आता जाऊ कुठे, राहू कुठे, खाऊ काय? अख्खा इतिहास बघून घ्या, प्रत्येक संताच्या बाबतीत असंच घडलं. जोपर्यंत संत असतात तोपर्यंत त्या संताची महिमा कळत नाही. म्हणून मी मुद्दाम अगोदर बोललो, जोपर्यंत संत असतात तोपर्यंत त्या संताची महिमा कळत नाही. आणि मग ते संत गेले ना, तर मग मोठे मंडप टाकून त्यांच्या पुण्यतिथी ठेवतात. प्रत्येक संताच्या बाबतीमध्ये आहे तोपर्यंत त्रास. माझे पूज्य मुरारी बापू म्हणत असतात, ये वही समाज है जिसने मीरा को विष पिलाया, ये वही समाज है जिसने यीशु को फांस पर चढ़ा दिया, ये वही समाज है जिसने मोहम्मद पैगंबर को गालियां दी, ये वही समाज है जिसने रामकृष्ण परमहंस को पागल कहा, ये वही समाज है जिसने चैतन्य महाप्रभु को भी पागल कहा, ये वही समाज है जिसने संत ज्ञानेश्वर महाराज जी के झोली में कंकर डाल दिए, ये वही समाज है जिसने संत तुकाराम महाराज जी को गांव से बाहर निकाल दिया, ये वही समाज है जिसने इस महापुरुष को अपने एक अंग को काटने पर मजबूर कर दिया. गावोगावी एवढाले बोर्ड दिसतात ना, आणि एवढाले मोठाले सप्ते दिसतात ना, त्याच्या पाठीमागे त्यांचा तेवढाच त्याग आहे. स्मृतिकार म्हणून म्हणतात, त्यागे नेके अमृतत्व मानसु करेन नाकम निहतम गुहाया विप्राजते यत यौ विशंती. तशी शांती प्राप्त होऊ शकत नाही. त्याग आहे, तपेविना दैवत. त्याच्या पाठीमागे तप आहे. आज एवढे भगवान बाबा, पण त्याच काळामध्ये त्यांना त्यांचं एक अंग शरीरातलं कापून टाकावं लागलं. आता ठीक आहे, संताची कीर्ती कधी कधी त्याच्या पाठीमागे लीला असतात संताच्या. त्यांचं लिंग जिथे कापलं तिथे तुळशीच्या झाड उगवलं. तुळशी आरतीमध्ये म्हटल्या जात नाही का आपण, लगेच तुळशीचे झाड उगवले. महाराज, संतांची महिमा नंतर कळाली. आहे तोपर्यंत किती त्रास दिला त्यांच्या बाबतीमध्ये. तर आमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत सुद्धा आज आळंदीला आमच्या इथं आता अभिषेक बंद झाले म्हणा, पण नाही तर आमचा नंबर लावा. आणि जेव्हा होते तेव्हा त्यात ज्ञानेश्वर महाराजांना कोणी अर्धी भाकरी सुद्धा दिली नाही. हे ऐकलंच पाहिजे मुद्दा पुन्हा पुन्हा. हरपणे आपण ते पावे ते संता ते पाहता किवसावे, म्हणून वानावे ऐकावे एक दिवशी नाही, मग तेची सदा विठ्ठल. हे चरित्र ऐकून एक आपण पण फायदा करून घ्यायचा आपला. काय, आपली वजाबाकी करून घ्यायची. अरे एवढं त्यांना जर त्रास होता, आपल्याला तर काहीच नाहीये. आपली वजाबाकी करून घ्यायची. नाही ना, त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या जोडीमध्ये खडे टाकले, नाही दिले त्यांना भाकरी. ते एक दिवस ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणीच्या तीरावर बसले आणि मुक्ताबाई आल्या. आणि मुक्ताबाई पाठीमागून खांद्यावर हात ठेवून आवाज दिला, दादा. मग पाठीमागे बघितलं तर मुक्ता. ज्ञानोबा उठून उभे राहिले. मुक्ता, तू का बरं आज निवांत बसला इथे येऊन एकटाच? एकांती बसून करतो चिंता जगाची. मुक्ता, बसलो असाच. ए दादा, सांग ना, आज तू उदास दिसतो. काय सांग ना काय. आता ज्ञानोबारायांना आपल्या बहिणीची काहीतरी समजूत काढायची म्हणून ज्ञानोबाराय म्हणजे, मुक्ता आपलं सहज बसलो. नाही दादा, खरं सांग. मुक्ता, या इंद्रायणीचा प्रवाह बघतो आणि या इंद्रायणीच्या प्रवाहाला बघून मला जगाच्या बाबतीत ही चिंता वाटते की असाच प्रवाहात जर जग असंच निघून गेलं तर ज्ञातव्य काय, कर्तव्य काय, समाजाचं हे याच पाण्यासारखं वाहून जाईल. मग दादा, आपण कशासाठी आलो याचा पण विचार करतो. हे दादा, असं खूप गंभीर नको बोलू, काहीतरी सोपं बोल ना. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलं, मुक्ता, काही नाही, मला आज आईची पण आठवण येते खूप.
काय रे दादा, ते ते आई आपली ती हे करायची, मांडे करायचे, तू करशील का? हा करते मी दादा. आणि मग मुक्ता म्हणजे दादा मी आज संध्याकाळी तुमच्यासाठी मांडे करते. उठली तिथून गेली तिकडे कुंभारवाड्यात. कोणता? आजची गुंडरे गली. गुंडरे गली म्हणजे तिथे. आणि गेली तिथे एक माड घे, त्या कुंभार दादाकडे गेली. एक कुंभार दादा, काय ग पोरी, ते मला हे माड दे ना. छोटीशी मुक्ता, कशासाठी? माझ्या ज्ञानदादाला मांडे खाऊ घालायचे, दे ना मला ते माठ. कुंभार सात्विक कृतीचा त्याने बघितलं, चिमुकली. मुक्ते जा घेऊन. आणि उचलला माठ, आनंदाने विभोर होऊन निघाली जाण्यासाठी सिद्ध बेटाकडे. चाकण चौकामध्ये आळंदीत कुणी आले असं त्यांना कळेल. तिकडे सिद्ध बेटाकडे जाताना घोड्यावरती बसलेले काका, आणि त्याने बघितलं या मुक्ताबाईच्या हातामध्ये माठ. ए पोरी, कशाला माठ घेऊन चालली? मग मुक्ताबाई सांगितले, मी माझ्या दादाला मांडे खाऊ घालणारे म्हणून माठ घेऊन चालले. आता ते काका असते, तुम्ही मांडे खात आणि तो माठ. मग मुक्ता पळाली. या बाबांनी जाऊन ते लात मारली, तो माठ फोडून टाकला. मुक्ताबाई रडत 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 सिद्ध बेटात आल्या. इकडे ज्ञानोबारायने बघितलं माझे मुक्ता रडत येते, पळतच गेले. आणि मुक्ताला बिलगून घेतलं, दाय मोकळून रडायला लागली मुक्ता. ए मुक्ता, काय झाली सांग ना. रडत रडत म्हणे, दादा दादा, काकांनी माठ फोडून टाकला. म्हणूनच म्हटलं होतं मुक्ता तू गावात जाऊ नको. दादा, मग मी माठ नसला तर आता मांडे नाही करू शकणार. का नाही करू शकणार? तुझा दादा आहे, चल तू कणिक मळ. आणि मग ज्ञानोबाराने हलासन केलं आणि आपला जठराग्नी प्रदीप्त केला. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, याला हलासन म्हणतात. 5 मिनिटं करून बघा ना, दुसऱ्या दिवशी तोंडात फोड आले म्हणून समजून घ्या, इतकी उष्णता वाटते त्याने. आणि मग जठराग्नी प्रदीप्त केला आणि सांगितलं, मुक्ता भाज मांडे आता. आणि मग मुक्ताबाईंनी मांडे भाजले. आणि मांडे भाजत असताना हे जेव्हा विसोबा काकांनी बघितलं, तेव्हा विसोबा काकाला वाटलं की मी ज्याला ज्ञानदेव नुसता समजतो नावाचा, हे तो ज्ञानदेव नाही. मग ऐक गा ज्ञान चक्रवर्ती, तुतव ज्ञानाचीच मूर्ती. आणि मग साष्टांग दंडवत घातला. आणि त्याच विसोबा काकांनी मग ज्ञानोबारायांचा जय जयकार केला. संतांना हे चमत्कार, लक्ष्मीप्रभू का, संतांना हे चमत्कार समाज आकृष्ट करून घेण्यासाठी नाही करावे लागले. मग त्यांच्यातला थोडासा खळपणा कमी व्हावा म्हणून विठ्ठल सांगायचा मुद्दा हा आहे की संत आहे तोपर्यंत त्यांचं महत्व कळत नाही. तसं तुकोबारायनं सुद्धा गावच्या बाहेर हाकलून दिलं. ज्ञानोबारायच्या जोळीमध्ये खरे टाकले, नाही दिली त्यांना एक काळ मधुकरी. तेच तुकोबाराय चिंताग्रस्त झालेले तुकोबाराय विचार करू लागले, आता जाऊ कुठे, राहू कुठे, खाऊ काय. पण ते तुकाराम मारत होते. थोड्याच वेळा आपल्या पूर्वस्थितीवर आले. तुकोबाराय म्हणजे गावच्या बाहेर हाकलून दिलं म्हणजे मी भजन सोडतो होय, अरे चाललो मी आता. मग भंडारा डोंगर, वामचंद्रा डोंगर, मग तिथं मुक्त कंठाने रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याच काळामध्ये दुष्काळे आटीला वेलेला मान, स्त्री एक अन्न करता मेली, त्याची एक पत्नी अन्न करता मेली. तरी भजन नाही सुटलं बा. मुलं म्हणायचे, बाबा भूक लागली, बाबा भूक लागली. पोरो पाणी प्या, झोपा. एक दिवस तुकाराम महाराजांनी एका शेतातले ऊस तोडले, 2-4 खांद्यावर टाकले, घरी निघाली घेऊन. त्यांना वाटलं पोरांना एवढेच खाली तो झोपतील शांतते. चौकामध्येच काही मुलं खेळत होते. तुकाराम बाबा आम्हाला द्या ना ही ऊस, आम्हाला द्या ना. तुकाराम महाराज घ्या ना, मग ठेवू टाका. दिले मुलांना. कुणासाठी घेतले होते ते? कुणाच्या?
तुकाराम महाराजाच्या. दिले कुणाला? दुसऱ्याच्या पोराला. असं होतं का तुमच्याकडून कधी? नाही होत ना. म्हणूनच आपण तुकाराम महाराज नाही. म्हणूनच आपण तुकाराम महाराज नाही. स्वतःचे मुलं काय दुसऱ्याचे मुलं काय हा भेदच राहिला नाही. हा गेले भेदा भेद निवारोनी. घ्या रे बाबांनो. आणि घरी आल्यावर बाबा भूक लागली. पोरो पाणी प्यान झोपा. थंडीच्या दिवसात साळीच्या गवताला बिलगून तुकोबराचे मुलं झोपले. त्या दिवशी त्यांच्या घरावरती चोर आले आणि चोर या छतावरून त्या छतावर त्या छतावरून त्या छतावर जाऊ लागले. एका छतावरती ते पत्र म्हणतात ना आपल्याकडे, छत नव्हतं. छत नव्हतं, पत्रच नव्हते. चोर म्हटले का पुढे तर काय कुणाचं घर आहे, याच्यावरती काही पत्र नाही, छत पण नाहीये. ते म्हणले बघा बरं. खिशात हात घातला. बॅटरी नाही, बॅटरी नको, बॅटरी नको. बॅटरी म्हणून मग काही लोक म्हणते त्या टायमाला बॅटरी होती का. एका ठिकाणी हेच कीर्तन आपण याच अभंगावरचं कीर्तन केलं आणि मी तिथे बॅटरी हा विषय म्हटला. एक कीर्तन झाल्यावर मला म्हटला महाराज तुम्ही म्हटले बॅटरी, तर त्या टायमाला बॅटरी होती का. मी अख्खं कीर्तन बॅटरीतच गेले. हा मी तेव्हापासून मी चेंज केलं. काय कंदील पुढे गेला, कंदील पुढे केला. बघितलं अहो कुणाचं घर. एक चोर मला अहो तुकाराम महाराजाची मुलं येते आणि तुकोबाराचे पुढे साळीच्या गवताला बिलगून झोपले होते. एक चोर म्हटला का रे, धन्य या तुकाराम महाराजाची भक्ती. स्वतःच्या मुलावर सुद्धा यांचा लक्ष नाहीये. काय हाल झाली या महाराजाचे परिवाराचे. एक चोर म्हणला का रे, एक काम करा. काय हे पोर एवढे थंडीन काकडेत, आपल्या अंगावरच्या काबळा घोंगड्या द्या टाकून म्हणे पोराच्या अंगावर. आणि चोराईनी स्वतःच्या खांद्यावरच्या घोंगड्या काबळा काढल्या आणि तुकोबाराच्या मुलाच्या अंगावर टाकल्या. चोरांना दया आली. तुकोबाराची परिस्थिती बघून, परिस्थिती बघून चोरांना दया आली. कुणाला? चोरांना. कुणाला बोलायला? चोरांना. चोरांना कधी दया येत नसते. हा नाही पटलं का? बर. एक जण इथून निघाला लोणारला जाताना आणि विजय महाराजांना भेटला. विजय महाराज या हरी. विजय महाराज कुठं चालला रे. तेवढा लोणारला चाललो. आणि पाय पाय का चालला? पैसेच नाही. आता हे साधू वृत्तीचा बाबा याने लगेच खिशात हात घातला आणि सांगितलं रे 100 रुपये जा. 100 रुपये कधी 10 रुपये नव्हते पाहिले त्यांनी. 100ची नोट पाहिली, खिशात टाकली, असा पळतच गेला त्या कोणत्या फाट्यावर. तसाच एकाच्या मोटरसायकलवर बसला गेला लोणारला. आणि लोणारला स्टँडच्या समोर मी चोरांना दया येत नसते याच्यासाठी सांगायला. आणि स्टँडवर गेला आणि लोणारच्या स्टँडवर गेल्यानंतर आवाज आला त्याच्या कानावर. काय? लगाव 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 100 पे 1 लाख, 100 पे 1 लाख. कळलं तर बरं होईल. तुमच्या गावात कोणी लावणारे नसतील म्हणा. लगाव लगाव 100 पे 1 लाख, 100 पे 1 लाख, भाग्यवान लगाव. आणि ते गेलं येडं तिथं आणि त्या लावले 100ची नोट. 100ची नोट लागल्यानंतर भाग्याचे निभळसे आणि लागलं ना त्याला तिकीट. महाराज विजय महाराज त्याला तिकीट लागलं. 1 लाख रुपयाची सुटकेस त्याच्या हातात दिली. मग तिथं सोशल मीडिया, प्रिंट मीडिया तिथे लगेच पाहू कुठे रे तुम्ही, तुम्हाला तिकीट लागलं. हा लागलं. कुठे रे? बन. हे बन. हा काय नाव तुमचं? आमका आमका नाव. बर 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 बर. आणि ते संध्यानंद पेपरला छापून आली बातमी. आणि रात्री 9 वाजता हे घरी आलं. आनंदाला पारावर नाही. आनंदाचे डोळे. हा आनंद तरंग महाराज पत्नीच्या. अरे आज चांगले भजे कर म्हणे, इडली भजे चांगलं कर खायला. आणि तो संध्यानंद पेपर रात्री 9 वाजता एका चोराने लोणारच्या स्टेशनवर वाचला. स्टँडवर बन अमक्या अमक्याला 1 लाख रुपये तिकीट आजच. त्याने पेपर दिला फेकून. मोबाईल काढा. त्याच्या मित्राला फोन केला. हॅलो ए गणपत काय आपल्याला जायचंय कुठे? बनला. त्याच्यासाठी 1 लाख रुपये का घरी मुद्देमाला सहित पेपरला बातमी आहे. आणि मग त्या चोरांनी तिथून निघले महाराज. आले रात्रीच्या 12 वाजता बनला. हे दोघं नवरा घरात मोजत होते पैसे. 1 2 3 4 5 6 7. ते म्हणला किती भरतात? ते म्हणजे 102. आणि तुमचे 92च. कधी 100 पर्यंत मोजले तर ते आले. आणि तितक्यात थोड्या वेळाने थाप पडली. थाप पडल्यावर असं हा
दरवाजावर थाप पडली. कोण? चोर आहे, दरवाजा उघड. म्हणून चोर म्हणल्यावर ते पोत्यात टाकले पैसे क्वाट खाली फेकून दिले आणि लटलट हाला लागले. दरवाजा उघड. आता ते गरीबाचा दरवाजा, हे काय दरवाजा उघडला. चोराने 1 लाख घातली, दरवाजा खाली पडला. पैसे पुढे तिकीट लागलेलं पुढे. आम्हाला नाही तिकीट, आम्हाला नाही लागलं. लगेच चाकू काढला, नळणीला लावला. लागलं तर सरकार. आणि मग महाराज त्यांनी ते पोत्यातले पैसे काढले, त्या चोराच्या हातामध्ये दिले. कशा पद्धतीने? जसा भर दुपारी सासरा जावयाच्या हातात देतो तशा पद्धतीने त्याच्या हातामध्ये दिले. आणि हातात दिल्यानंतर ऐका ना, चोराच्या हातात पैसे दिले यांनी, आणि चोराने पैसे एका हातात धरले आणि एका हाताने त्याच्या कान पडत 1 मारला. तो म्हणला, चोर महाराज, चोर महाराज अख्खे देऊन टाकले तरी मारता राव तुम्ही. चोर म्हणला, तसं नाही. मग आमचं ठरलंय काय, कष्टाशिवाय आम्ही कुणाचं काही घेत नाही. कळालं ना? एखादा फटका पडला असेल तर मग चोर म्हणला, आम्ही कष्टाशिवाय दुसऱ्याचं काही घेत नाही. 1 लाख रुपये दिले तरी फटका मारला. अशा दया न येणाऱ्या चोरांना तुकोबाऱ्याची परिस्थिती बघून दया आली. विठ्ठल तुकोबाऱ्याचं भजन मात्र बंद नाहीये. स्वतः जिजाबाई सुद्धा म्हणत होती, त्या मेल्या मुर्द्या विठ्ठल काळ्याच्या नादी लागला माझा बुवा आणि आमच्या प्रपंचाचं वाटोळ झालं. कारण तुकोबाई जिजाबाईचं स्पष्ट मत हे होतं, आमच्या प्रपंचाचं वाटोळ जे झालं या काळ तोंड्यामुळे झालं. हे खरं बोलू का? तुकाराम महाराजाला तर लोक वेळ पण म्हणत होते. प्रमाणित अशा वेडा झाला लालचा वला भक्तीशी. पागल झाला म्हणे हा तुकाराम महाराज. लोक म्हणजे पागल झाले. त्या गवळणीला पण असंच म्हणत होते लोक. या गवळणी पागल झाल्या म्हणल्या. हा, त्या गवळणी म्हणल्या, हा आम्ही पागलच आहे. खरं सांगू, भक्तीमध्ये जो पागल होतो तोच खरा शहाणा आहे. शहाणा तो त्यालाच खरा तो शहाणा मिळतो, किंवा खरा तोच शहाणा की जो भक्तीमध्ये वेडा झालेला आहे. त्या गवळणी सुद्धा लोक म्हणायचे पागल झाल्या. त्या गवळणी म्हणजे हा माझी पूजी मुरारी बापरे एक शेर म्हणत असतात. बरोबर, तुमची परवानगी असेल तर. दिल के कोने में अमृत के लच्छे है, दिल के कोने में अमृत के लच्छे है. हम पागल है, हमें पागल ही रहने दो, क्योंकि हम पागल ही अच्छे हैं. क्या बात है. त्या गवळणी सुद्धा म्हणत होत्या, हो आम्ही झालो पागल. दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी. अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, अपने शाम की दीवानी बन जाऊंगी, अपने शाम की जब मेरी शाम की धूप लगे, जब मेरी शाम की धूप लगे, जब मेरी शाम की धूप लगे,
माझ्या पाठीत होतं देव. धन्यवाद. सुंदर लगी वाजली आता वाजवा ना. काय माणसाला किती चांगलं म्हणा, चांगलं वाजवा, नाही ते किती चांगले कीर्तन सांगा ते असत काय घेणं देणं नाहीये महाराज. हो भक्तायचे दाना. काय काय माणसं मला तर कीर्तन, काय काय माणसाचं चेहरा बघितला की मला आपण कीर्तन आठवतं. काय काय माणसाचं तोंड पाहिलं की मी पाठ केलं नाही विसरून जातो. दीवानी बन जाऊंगी, मस्तानी बन जाऊंगी, मैं तो अपने शाम की दीवानी बन जाऊंगी. भक्तीमध्ये जो पागल होतो तोच खरा शहाणा आहे. आणि त्या पागल झालेल्या व्यक्तीसाठी परमात्मा त्याच्या मागे मागे मग धावतो. सर आपल्याला प्रमाण पाहत आहेत. तुकोबार आहे, भक्ती काही बंद झाली नाही, भजन काही बंद झालं नाही. परिस्थिती बिकट होत गेली पण स्थिती मात्र मजबूत होत गेली. एक वाक्य आहे का, भक्ती करायला लागलेल्या माणसा, खरी भक्ती करायला लागलेल्या व्यक्तीच्या प्रपंचाची परिस्थिती डाऊन होत असते पण त्याची स्थिती मात्र मजबूत होत चालत असते. देवाची ते खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसारासी. मग तो म्हणत असतो ही पण देवाचीच कृपा आहे. विठ्ठल तुकाराम महाराज काय म्हणत होते, जिजे त्या देवाला माझ्या नको शिव्या देऊ. तुकाराम महाराजाची मग सर्वजण महाराज उपेक्षा करू लागले. एक दिवस तुकाराम महाराज भजन करायला त्या याला बसले आणि तिथे सुद्धा भजन करायला लागले. ते मंबाजी बोलाले रागाला, असं अस्वच्छ अवस्थेमध्ये, निषेध अवस्थेमध्ये भजन असतं का? तुकाराम बुवा या ठिकाणी भजन करत असतात का? अरे काही काल वेळ. तुकाराम महाराज म्हणले, दरिता ही परी आवरेना, माझी मदत झाली अनावर वाचा. असं जाऊन तोंड दाबला असं मंबाजी बुवानी. तरी मी वेळेनुसार अभंग काढला बरं का. एकदम चरित्रात्मक अभंग काढा मी. हा विठ्ठल विठ्ठल. तू पण सिग्नल आलाय मला लवकर. काय का तुकाराम महाराजाचं तोंड दाबलं मंबाजी बुवानी. आजी मंबाजी बुवानी तुकाराम महाराजाचं तोंड दाबलं. लक्ष काय का पुढचा आता मला भक्ती सांगायची. हा तुकाराम महाराजांचं तोंड दाबलं मंबाजी बुवानी तर तुकोबाऱ्याच्या रोमारोमातून आवाज येत होता, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्यांचे रोम रामकृष्ण हरी म्हणत होते. इतकी भक्ती केली. इथं थांबायचं मला आता. मी माझा वेळ घालण्यासाठी नाही करायला. इतकी भक्ती आचरणात आणली, एवढा भक्तीचा आचार केला आणि मग लोकांना सांगायला सुटले, बाबांनो भक्ती करा रे, बाबांनो भक्ती करा रे बापांनो. साधन हरीचे धनी करणीचे करून
करा रे बाबानो बाबानो भक्ती करा रे बाबानो भक्ती करा रे बाबानो याच देई घडे देवाचे भजन बाबानो भक्ती करा रे उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा मुद्दाम सकाळच्या चालीत नाही म्हणले ते उठा जागे उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्र जन बधू सुहिरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिगा देवासी माया विघ्ने भ्रमणा करे म्हणता मी माझेने भक्तीचा प्रचार चालू आहे म्हणता मी माझेने घरी हेतो संपत्तीचे वारे सातू कार्य जाईला आयुष्य दाता हे पहा माळ जपत असे महा सोयी दाता गोरवा ठाणे राहा स्त्रियांच्या संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यतावरा येची करा बापानो तुम्हीच करा आम्ही नाही येची करा बापानो भक्ती करा रे बाबानो भक्ती करा रे बाबानो भक्ती करा अहो तुकाराम महाराज आतापर्यंत केली नाही आतापर्यंत नाही केली तरी चालेल पण आता तरी करा आता पाया विनवितो तुम्हा करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा बाबानो क्षण क्षणा हाती करावा विचार तरावया पार भव सिंधू बाबानो अरे जागवा रे बाबानो जागवा होई बा जागा होई बा जागा Oh,
स्वतःच्याच पाठीवर जगजोगी जगजोगी बाबानो भक्ती करा रे, भक्ती करा रे. अगोदर भक्तीचा आचार, आता भक्तीचा प्रचार. भक्ती करा रे, भक्ती करा रे बाबानो. आता हे दररोजच ऐकून ऐकून एक जण वैतागला होता. आराम तुकोबाराचा हातच धरला. हो तुकाराम महाराज उठलं सुटलं दररोज आम्ही भक्ती करा भक्ती करा भक्ती करा भक्ती करा म्हणता. बाबा नुसता करा म्हणत नाही, मग मी पण करतो. ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगता भक्ती करा भक्ती करा. हा करतो आम्ही भक्ती. तुम्ही सांगितल्या पद्धतीने एवढे प्रमाण तुम्ही जे म्हटले ठीक आहे, करतो आम्ही भक्ती. पण आमचा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? आम्ही जर तुमच्या त्या ईश्वराची, देवाची, पांडुरंगाची, भगवंताची, प्रभूची जर आम्ही भक्ती केली, हा, तर तुमचा तो परमात्मा, भगवान, प्रभू, ईश्वर आम्हाला काय देणार? काय देणार आम्हाला? तुकाराम महाराज म्हटले प्रयोजनम अनुदिश्य असा दिसत. म्हणजे आम्ही जर भक्ती केली तर तुमचा देव आम्हाला काय देणार? कारण आम्ही व्यवहारिक माणसं आहोत. प्रयोजन असल्याशिवाय आम्ही कार्यारूढ होणार नाहीये. आणि मंदबुद्धीचा मनुष्य सुद्धा फायदा डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करत असतो. मग आम्ही तर चांगले बुद्धिमान आहोत. तुम्ही आम्हाला सांगता भक्ती करा रात्रंदिवस सांगता. हा, मग आम्ही जर तुमच्या देवाची जर भक्ती केली तर तुमचा आम्हाला देव काय देईल? महाराज म्हणले काय देईल? तू भक्ती तर कर, माझा परमात्मा काय देतो या बघा. देवाची, भगवंताची, पांडुरंगाची जर भक्ती केली तर तुमचा भगवंत आम्हाला काय देणार सांगा? मग आम्ही भक्ती करू. तुकाराम महाराज म्हणजे असं आहे का? अरे तू भक्ती तर कर. तू जर माझ्या परमात्म्याची, पांडुरंगाची, प्रभूची जर भक्ती केली ना तर माझा भगवान काय देतो? आवडीचे दान देतो. नारायण नारायण आवडीचे दान देतो. तू भक्ती कर, माझा परमात्मा तुला आवडीचं दान देईल. कारण माझ्या भगवंताने हात ऊर्ध्वभाव करून सांगितलंय, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. मागे पुढे उभा, बोला बोला, पाठ असणारे बोला, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात. पण तू भक्ती तर कर अगोदर. जरा ते विचारणार जे होतं ना ते बंदच होत. तुम्हाला महाराज काय आम्हाला सांगता भक्ती केल्यानंतर परमात्मा आवडीचं दान देतो. हा,
एक प्रश्न आहे, तू किती प्रश्न विचार, पण लवकर सांगतो मी उत्तर. तू प्रश्न विचार पटकन. एक प्रश्न आहे, काय जर भजन भक्ती केल्यानंतर जर परमात्मा आवडीचं देतो, तर मग आमचा प्रश्न आहे, तुम्हाला काय दिलं? तुम्हाला काय दिलं? एवढ्या दिवस तुम्ही काय केली? भक्ती केली. मग तुम्हाला भक्तीच्या मोबदल्यात देवाने काय दिलं? तुमचा धंदा बसला, धंद्याचं वाटोळ झालं, हेच दिलं. लोकांनी गावच्या बाहेर हाकलून दिलं तुम्हाला, हेच देवाने तुम्हाला दिलं. एवढंच नाही, तुम्ही ज्यांना कर्ज दिलं होतं त्यांनी ते बुडून टाकलं. तुमच्या प्रपंचाचं दिवाळं निघालं, वाटोळं निघालं. पोरा अन्न अन्न करता रडू लागले, पत्नी अन्न अन्न करता मेली, हेच तुम्हाला देवाने दिलं. आणि आम्हाला सांगायले भक्ती करा, परमात्मा आवडीचं देतो. आप भी डूब गए और यजमान को लेकर डूब रहे हो. हा, तुकाराम महाराज म्हणजे तुला म्हणायचं काय? काय म्हणायचं म्हणजे तुम्हाला काय दिलं देवानी? खरं तर खरा प्रश्न आहे. हा, तुकाराम महाराज म्हणले बरोबर आहे तुझं, पण ऐक ऐक, मला सुद्धा माझ्या भगवंतानी आवडीचं मला दिलेलं आहे. भक्तीच्या मोबदल्यात मी भक्ती केल्यामुळे माझ्या भगवंतानी त्या भक्तीच्या मोबदल्यात मला आवडीचं दिलेलं आहे, पण ते तुम्हाला दिसत नाही. आणि जे तुम्हाला वाटतं मला भगवंतानी दिलं नाही, ते मला दिलं नाही असं नाही. मग ते मी माझ्या परमात्म्याला मागितलंच नाही. हे वाक्य कळलं तर अख्खा अभंग कळेल, नाही तर मग काहीच कळणार नाही. मी भक्ती केल्यानंतर माझ्या भगवंतानी मला माझ्या आवडीचं दिलेलं आहे, पण ते तुम्हाला दिसत नाही. आणि जे तुम्हाला दिसत नाहीये ते मला देवाने दिलं नाही असं नाही, मग ते मी देवाला मागितलंच. ऐका आता, तुकाराम महाराज म्हणतात मला भक्तीच्या मोबदल्यात माझ्या परमात्म्याने मला आवडीचं दिलेलं आहे. माझं आवडीचं काय आहे? आमच्या आवडीचं भगवंताचं भजन आहे. विठ्ठला मुचे जीवन. आमच्या जीवनामध्ये परमात्मा सोडून दुसरं आमची आवडच नाहीये. एक विषय येतो सकाळचा, हरी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. माझ्या आवडीचा जो विषय आहे, आता तुकाराच्या आवडीचा विषय काय होता? कोजिरे सगुण पाहता लोचन. वा, धन्यवाद. पाहता लोचन सुखावले. मला जे आवडीचं आहे ते माझ्या परमात्म्याने मला आवडीचं दिलेलं आहे, पण ते तुम्हाला दिसत नाही. आणि जे तुम्हाला वाटतं ना दिसत नाही, हा म्हणजे काय? बंगला, गाडी, वाडी, ते तुम्हाला जे वाटतं ना मला देवाने दिलं नाही, ते दिलं नाही असं नाही. मग मी ते देवाला मागितलं नाहीये, ते मी देवाला मागितलं नाही, कारण नाही माझा स्वभाव आहे. हा तपस्वीजीने तुमचा स्वभाव हो, माझा पण स्वभाव आहे. आणि ज्याची मी भक्ती करतो ना त्याचा पण स्वभाव आहे. ज्या भगवंताची भक्ती केली त्याचा पण एक स्वभाव आहे. काय स्वभाव आहे त्याचा? ऐका, त्याचा स्वभाव असा आहे, जे मागत नाही त्याला ते मागा म्हणून देत. माग बाबा, माग बाबा. बघा, जीवाचा स्वभाव मला पटवून देण्यासाठी 2-3 मुद्दे करतो. जीवाचा स्वभाव, देवाचा स्वभाव आणि संताचा स्वभाव. ऐका आता, जीवाचा स्वभाव कायम मागत राहणे. ग्रामपंचायतला माग, पंचायत समितीला माग, जिल्हा परिषदला माग, माग माग मागत राहणे हा जीवाचा स्वभाव. काही न मागत नाही त्याला, काही न मागणे हा संतांचा स्वभाव. हो, ठीक त्याचे शब्द काय? विठ्ठल विठ्ठल. काही मागणे हे वडिलाची रीत जाणत असो. आणि मा भिक्षा पात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने ऐशिया ते नारायणे उपेक्षिते सर्वथा. हा संताचा स्वभाव. देवा तुला जर कोणी मागायला आलं ना, हा असे मिशा पीठ, कोणी म्हणजे देवाला मिशा होत्या का तिथं असतात. देवा कुणी जर तुला मागायला आलं तर मिशा पाळ, मिशात पीठ देवा. कारण तुझा पण स्वभाव आहे जीवाचा स्वभाव मागत राहणे,
संतांचा स्वभाव काही न मागणे आणि देवाचा स्वभाव मागत नाही त्याला आवडीचं देणे. आवडीचे दान देतो जे मागत नाही त्याला आवडीचं देणं. तुकाराम महाराज म्हणतात, मला ही जी भक्ती आवडती ना, ही सुद्धा मी देवाला मागितली नाही, पण देवानेच म्हणावं घ्या ना, घ्या ना, घ्या ना. म्हणून देवाचा स्वभाव जे मागत नाही त्याला आग्रह करणे. एक वाक्य आहे का बरं का, ज्याचा जो स्वभाव असतो ना त्याच्यात कधीच बदल होत नसतो, त्याच नाव आहे स्वभाव. मूळ स्वभाव धरिणा, मूळ जाईना तिचे फिरणे गिंडणे, राहीना अहम वाग्या सोहम वाग्या. नाही जात महाराज त्याचा येळकोट राहीना. मूळ स्वभाव जाईना, त्याचा जो स्वभाव असतो आधी केला संत भजन राहीना. मूळ स्वभाव जाईना. विठ्ठल त्याचा जो स्वभाव असतो त्याच्यात कधीच बदल होत नाही, त्याचं नाव स्वभाव असतं. मी कितीतरी दृष्टांत सांगितलं, पण आता संपलं, माझा वेळ संपून पुढे गेलेला आहे. एक जण मिलिटरीवाला होता, एक जण मिलिटरीवाला होता. गावात आला. मिलिटरीवाले म्हणजे आपल्यासाठी वंदनीय असतात, ते आहेत म्हणून आपण इकडे भजन करू शकतो. त्यांना पहिला सलाम असतो. स्वभावाच्या बाबतीत सांगतोय. ते साहेब आले, रिटायर झाले, गावात आले. गावात आल्यानंतर धार्मिक ते दररोज पूजेचं ताट, तांब्या पाण्याचा आणि मंदिराकडे जायचे दररोज पूजा करायला. काही गावात ते पुरा असे तरुण बसले चौकात. ते साहेब दररोज पूजा देतात राव, मिलिटरीचा माणूस पण दररोज पूजा करतो. वा. एक पोरगा म्हणला, साहेब आले रे. साहेब येऊन राहिले. एक म्हणला, करू का मजा त्याची? काय? फक्त हो म्हणा. का? मग साहेब जवळ येऊ दिले आणि साहेबाच्या एका हातात ताट होतं, पूजेचा एका हातात तांब्या होता पाण्याचा. याने आवाज दिला, अटेन्शन. साहेबांनी ताट फेकलं, तांब्या फेकला आणि पोरांना श्लाउट सोडला. का बरं? का बरं? स्वभाव. जो स्वभाव द्याचा असतो त्याच्यात कधी बदल होत नाहीये. आपल्या इकडे नाही बरं का ते, पण आमच्या नगरमध्ये आहे. एक प्रवासी सकाळी 4 वाजता उठला. आता ते रिक्षा बंद होते म्हणून टांग्यावाला उभा होता. टांग्यावाला होता. याने आवाज दिला, ए टांग्यावाला, काय उठ, मला रेल्वे स्टेशनला घेऊन चाल. ते बिचारा उठलं. थंडी आहे, चाल लवकर, तुला पैसे देतो, जे काय तुझं भाडं असं ते. बिचारा उठलं. उठल्यानंतर डोळे चोळीत उठलं. घोडा सोडला, झुकला. प्रवासी बसला. टांगा निघला. टांगा पुढे गेला की नाही 5 मिनिटांनी टांगा थांबला. टांग्यावाल्याला कळालं. टांग्यावाला खाली उतरला, घोड्याच्या पुढे गेला.
थोडासा नाचला, पुन्हा बसला, पुन्हा घोडा निघाला, पुन्हा घोडा थांबला, पुन्हा उतरला, पुन्हा डॅन्स केला, पुन्हा बसला, पुन्हा चालला, पुन्हा घोडा थांबला, पुन्हा उतरला टांग्यावाला, पुन्हा डॅन्स केला, पुन्हा चालला. ते प्रवासी वैतागले, मी काय नवरदेव नाहीये, एकदा झाली माझी हाऊस, ते स्टँड वर जा, माझी रेल्वे जाईल. तो म्हणला, अहो तुम्ही सकाळी सकाळी 4 वाजता थटीत उठवलं, हा उठवलं मग फुकट नाही बघा, तुला पैसे देतो मी. हा तुम्ही पैसे देतो, पण झालं काय ते ऐका ना. काय झालं, तुम्ही उठवलं, मी डोळे चोळीतच उठलो, हा, आणि घोडा सोडला आणि टांग्याला झुपला आणि इकडे निघलो. पण पुढे आल्यावर कळालं काय, टांग्याचा घोडा घरी राहिला आणि वरातीचा घोडा टांग्याला आला. मग ते डॅन्स केल्याशिवाय जात नाही आता तिथे. मूळ स्वभाव जाईना. एक कुत्र होत, त्याला बासुंदी पाजली, 5 लिटर बासुंदी पाजली, पत्री खाली सकट टाकलेली, चारोळ टाकलेली, मुरुके टाकलेली. कुत्र असं बसतात होत, 5 लिटर बासुंदी त्यांनी एका दमात आणली आणि कुत्र निघलं इकडे त्या या रोडला पुढे निघल्यानंतर ते ओढा नाही का तिकडे पुढचा, तिथे गेल्या चालता येत नव्हतं कुत्र्याला, इतकं बासुंदी पिलं. पण तिथे जवळ गेल्यानंतर तिथे त्याला एक जुनं 72चं हाड दिसलं. मी प्रमाण पेरा. आता काय गरज होती का, 5 लिटर बासुंदी पिली होते, पण गेलं त्या हाडावरती तुटून पडलं. का बरं? स्वभाव सुखराते विष्टा माने सावका सरिता नाही त्यास काही गोडी. बेंडूक म्हणे होय चुकल्याचा भोगता, दूध सांडून जाता, गोष्ट डोबे कावळ्या डोकरा कंकर तितरा, राजहंस तारा मुक्ता फळे, स्वानासी पेटे उदानासी पुढे तयासी तो काटे बक्षावया. स्वानासी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त हाडावरी. मूळ स्वभाव जाईना विठाल. जीवाचा स्वभाव मागत राहणे, देवाचा संतांचा स्वभाव काही न मागणे, पण भगवंताचा स्वभाव आहे मागत नाही त्याला आवडीचं देणे. म्हणून तू भक्ती कर, भगवंत माझा आवडीचं दे, तुला आवडीचे दान देतो. नारायण नारायण आवडीचे दान देतो. तुकाराम महाराज काय तुम्हाला दिलं नाही काय, रात्र दिवस भक्ती करतो, हीच आवडीचं होतं मला आणि ते दिलेलं आहे. मग आवडीचं देतो म्हणजे नेमकं काय देतो. तुकाराम महाराज म्हणले, जे जयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माय बाप. आवडीचं देतो म्हणजे नेमकं काय देतो. तुकाराम महाराज म्हणले, जे जयासी रुचे ते करी समोर. ज्याला जे आवडतं परमात्मा त्याला ते समोर करतो. पण सर्वज्ञ, ते सर्वज्ञ शब्द लय महत्वाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुम्ही म्हणायचं कारणच नाही त्याला, मग तुमची काय आवड आहे हे त्याला चांगलं माहिती. तुमची काय आवड आहे हे त्याला चांगलं माहिती आहे, कारण तो सर्वज्ञ आहे. आणि आवड कुठे असते हे बघा, आवड अंतःकरण. म्हणून तर नारायण शब्द आला तिथे. नारायण शब्द त्याच्यासाठीच आला. आवड अंतःकरणात आहे आणि परमात्मा कुठे राहतो, तोही तिथेच आहे. मग त्याला आपलं जेवढं माहिती आहे तेवढं दुसरं कुणाला माहित नाही. नुसतं आवडीच्या बाबतीत नका घेऊ. आपली सर्व काशी त्याला माहिती आहे, त्याला आपल्या आवडी पण माहित आहे, आपलं सर्व काही माहित आहे त्याला, कारण तो सर्वज्ञ आहे. पुढे शब्द आहे उदार मायबाप. तो मायबाप पण आहे. जसं मायबाप मुलाची इच्छा पूर्ण करतात ना, तसा परमात्मा भक्तासाठी आपलं मायबाप होऊन त्या भक्ताची सर्व काही इच्छा पूर्ण करतो, कारण तो सर्वज्ञ आहे. त्याला सर्वांचं सर्व काही माहिती आहे, सर्वांची आवड सुद्धा माहिती आहे. सर्वज्ञ म्हणजे यच्चे यावत, आमच्या राऊत बाबाचं वाक्य घ्या, यच्चे यावत मानवाचं जड अथवा सजीव अथवा निर्जीव असू द्या, सर्वांचं सर्व काही त्याला माहिती आहे. याच्यासाठी उदाहरण दिलं जातं बघा, एक गोकुळामध्ये ना परमात्म्याचा उत्सव झाला. जिकडं तिकडं कृष्ण 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 कृष्ण, सर्वांचा विषय एकच झाला. एक विषय तो सकाळचा, सर्वांचा विषय कृष्ण कृष्ण झाला. एक दिवस काय झालं, महिलांच्या मीटिंग बसल्या 1-2 ठिकाणी. आता एकत्र जमल्या,
एक महिला म्हटली, बाई त्या कृष्णाने त्या पुतणीला मारलं. पुतणीला मारलं, लांबी रुंदी 90 गाव, पुतना मावशी टिचन. एक बाई म्हणली, बाई कस काय मारला असेल एवढंस पोरग ते, आणि एवढं मोठं पुतणीला कसं मारलं असेल बाई. आपल्या पोराने पाहिलं असतं तर पांढऱ्या पालीसारखं तरफडून जागेवरच मेला असतं बाई. कस काय आता बायाच्या त्या गप्पा चालल्या. त्याच्या त्या गवळणीमध्ये विजू महाराज एक भगवंताच्या अंतरंग स्वरूपाला जाणणारी गवळण होती. ती गवळण लगेच तिथं बोलली, बरं का हो ठकूबाई. काय हो सखूबाई, तुम्ही यशोदेचा जो काना आहे ना, हा त्याला एवढं एवढं समजण्याची चूक करूच नका. हा दिसे सगुण लहान पर व्यापुनी ठेला चार. हो, त्याला दिसायला तो छोटा असेल पण तो असायला छोटा नाहीये. अजून ऐका, काय तुम्ही त्या कृष्णाला यशोदेचा आहे, कृष्ण यशोदेचा आहे हे समजण्याची पण चूक करू नका. एक म्हणली, मग तुमचं काय मत आहे? कृष्ण यशोदेचा नाही? मग यशोदा त्याची आहे. जेने हे विश्व, ती प्रवचन करत होती, ती प्रवचन सांगत होती, जेने हे विश्व निर्मिले. यशोदेचा कृष्ण नाहीये, मग यशोदा कृष्णाची आहे. तितक्यात एक आराणी गवळण होती. ती म्हणजे, बाई मला बऱ्याच दिवसापासून वाटतच होत असं काय की हा कृष्ण यशोदेचा नाही म्हणून. तिसरी म्हणजे, तुला कसं काय असं वाटत होतं? ती म्हणजे, माझं साधं गणित होतं. काय बाळ जन्माला आलं ना, एक तर बापासारखं दिसतंय नाही तर आईसारखं दिसतंय. चर्चा वेगळीकडे गेल्या, चर्चेला दुसरीकडेच वळण लागलं. यांना काय सांगायचं होतं, यांना सांगायचं होतं अहम ब्रह्मास्मी आणि तिकडे मी दुसरीकडेच गेलं. ती म्हणजे, बाई माझं साधं गणित होतं. एक तर बाळ जन्माला आलं ना, बापासारखं दिसतंय नाही तर एक आईसारखं दिसतंय. बरं मग अहो, यशोदा भाभीच्या तिकडचे सर्व मला माहिती आहे, ते सर्व गोरे पान आहेत. आणि नंदबाबाच्या इकडे तर आपलं सर्व माहितच आहे. मग नंदबाबा गोरे, यशोदा भाभी गोरी, हे काळ कस काय जन्माला आलं? मला त्याच्यामुळेच वाटत होत, बाई कुठेतरी बाजारातून विकत आणला असेल आपलं निपुत्रीपणा झाकण्यासाठी वगैरे वगैरे. जी चर्चेला उदाहरण आलं, अख्ख्या गावात चर्चा. आता बायाची चर्चा काही एका मिनिटात जात नाही का? तुमचा मोबाईलचं सुद्धा कमी लवकर मेसेज जाईल, पण यांचा मेसेज एका मिनिटात तुला सांगते, दुसऱ्याला सांगू नको, तूच सांगते, सर्वांना सांगू टाकतात. आता गावात चर्चा पोहोचली. मग ते यशोदीची जी दासी होती ना, लोक म्हणायचे हा आणला असेल निपुत्रीपणा झापण्यासाठी वगैरे वगैरे बोलू लागले. यशोदीची दासी गेली आणि यशोदा बसलेली होती, कृष्ण खेळत होता. यशोदा भाभी, काय ग काय एवढ्या जोरात ओरडली? मी तुमचं दररोज मीठ खाते म्हणून तुम्हाला सांगणं हे गरजेचं आहे माझं. काय अख्ख्या गावात चर्चा चाललेली आहे. काय चर्चा झाली? अख्ख्या गावातले लोक म्हणतात, काय म्हणतात की कृष्ण तुमचा नाही म्हणून कुठून तरी बाजारातून विकत आणला. हे वाक्य ऐकलं यशोदेचे डोळे भरून आले, धाय बघून रडायला लागले. का असं म्हणतात ग? ते म्हणतात की यशोदा भाभी गोरी, नंदबाबा गोरे, हे काळ कस काय जन्माला आलं? अख्ख्या गोकुळात चर्चा आहे. यशोदा भाभी रडू लागल्या. यशोदा आई रडते हे कृष्णाने बघितलं. कृष्ण मला माझी मम्मी रडते, आता मम्मी मी लावलं. म्हणजे रांगत 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 गेला, आईच्या मांडीवर असा वर चढला आणि छोट्या छोट्या हाताने आईच्या अश्रू पुसले. आणि आईला म्हणला, मम्मी, आता हे मम्मी मी लावल्या. आई का ग रडते तू? मग तो जास्तच रडायला लागली. भगवंतानी छोट्या छोट्या हाताने अश्रू पुसले. सांगितलं, मग आई का रडते सांग ना. मग ती म्हणजे, कृष्णा अख्ख्या गोकुळातल्या बाया म्हणतात की तू माझा नाही म्हणून. परमात्मा म्हणला, आई का बरं असं म्हणतात? मी तुझाच आहे आणि मी तुझाच राहील. हे नंतर निभावलं बरं का देवानी वचन. मला पुढचं सांगायचं काहीच कारण नाही. मी तुझाच आहे आणि शेवटपर्यंत तुझाच राहील आई. बरं आई, पण का बरं असं म्हणतात ते? यशोदा म्हणली, काय ते म्हणतात की तुझा बाप गोरा, मी गोरी आणि तू कस का काळा? ते मला आई खबरदार, मला काळा म्हणशील तर. पण काय नाही हुआ तो क्या हुआ? काळा असतो मग काय झाला? मी काळा नव्हतो आई, मग मी सुद्धा तुझ्यासारखा गोरा गोरा पान होतो. गोरा पान होता मग काळा कसा झाला? तुला माहित नाही आई, जेव्हा माझा जन्म झाला ना, हा
ज्या खोलीमध्ये जन्म झाला ना, हा त्या खोलीमध्ये तू झोपली होती. मी जन्माला आलो तेव्हा त्या खोलीमध्ये होता अंधार. तो अंधार गेला मला चिटकून, म्हणून मी झालो काळा. इसीलिए काला हो, जरा इतना बता दे कान्हा, तेरा रंग काला. मैंने काली रात में जन्म लिया, मैंने काली गाय का दूध पिया, मेरी कमली भी काली है, इसीलिए काला हूँ. जरा इतना बता दे काला, तेरा रंग. खबरदार आई मला कळवून शिकर. मी सुद्धा तुझ्यासारखा गोरा गोरा पान होतो. तर तिथे अंधार होता, तो अंधार गेला चिटकून. मला तुला लागली होती झोप. येशुदेला 1 मिनिटात हसायला आलं, पण 1 मिनिटानंतर पुन्हा येशुदेला धक्का बसला. बाई, कौतुक वाटलं अगोदर. शिव म्हणतो ज्या खोलीमध्ये, या ऐका ऐका, ज्या खोलीमध्ये जन्माला आलो होतो तिच्या अंधार होता, तुम्ही झोपलेले होते. हे याचा जन्म मला माहित नाही, याला कसं का माहित? येशुदेला पुन्हा झटका बसला. हा याला कसं काय माहित? कृष्णा, आता खरं तर झालंच नव्हतं, ते पार्सल आलं होतं ते पण. कृष्णा, काय गाई, तुला जन्म देणारे कोण? तू. मग तुझा जन्म मला माहित नाही, मग तुला कसं काय माहित? तो म्हणला, आई मला माझा जन्म माहिती असं नाही, मग तुझा जन्म माहितीये, तुझ्या बापाचा जन्म माहितीये, तुझ्या बापाच्या बापाचा जन्म माहितीये, कोणत्या दाईनी करून किती वाजता केव्हा कधी झाला, सर्व काही मला माहितीये, कारण मी सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे, सर्वज्ञ सर्वविद्वा. विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा आलेले आहे, मी सर्वज्ञ आहे आई, मला सर्वांचं सर्व काही माहिती आहे. मग तो परमात्मा जर सर्वज्ञ असेल तर आवड सुद्धा आपली काय आहे हे त्याला चांगलं माहिती आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले, जे दयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार, सर्वज्ञ उदार माये बाप. मग एक प्रश्न आहे, काय परमात्मा जर आवडीचं देतो तर आमचा एक प्रश्न आहे, काय तुमचा परमात्मा आवडीचं देऊ शकतो का? कारण आवडीचं तेच देऊ शकतो कोण? ज्याच्याकडे श्रीमंती आहे, स्वतंत्रता आहे आणि श्रीमंती आहे, स्वतंत्रता आहे आणि उदारता आहे. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहे तोच आवडीचं देऊ शकतो. तुकाराम महाराज म्हणजे ते सुद्धा देवाकडे आमच्या सर्वच आहे. तो श्रीमंत पण आहे, पाय लक्ष्मीचे, म्हणजे त्याची दासी अशी, त्याची श्रीमंती कशी? घरी जाऊन प्रश्न सोडत बसा, श्रीमंत आहे. तो उदार आहे का? हो आहे उदार. किती उदार आहे? आपुलेची देशी पददासा, तुझा ऐसा कोणी उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा. तो उदार पण आहे. एकाने बापाची मांडी मागितली तर आढळपण दिलं, वाटीभर दूध मागितलं तर दुधाचा सागर देऊन टाकला, तो उदार आहे. बर चला पुढे. स्वतंत्र आहे का तो? म्हणजे स्वतंत्र सुद्धा आहे, करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राही. म्हणून तो परमात्मा उदार आहे, श्रीमंत आहे, स्वतंत्र आहे. म्हणून जे दयासी रुचे ते करी समोर, सर्वज्ञ उदार माये बाप. मग आता एक प्रश्न आहे, मग जर परमात्मा एवढा उदार आहे तर मग तो स्वतः भक्ताला देतो असं नाही, तो वैऱ्याला सुद्धा देतो. तुझे औदार्य दानो स्वतंत्र, दिदान मनसी पाता पात्र, पै कैवल्यासे पवित्र, वैर्याही दिधले. तो वैऱ्याला सुद्धा देतो. मग महाराज जर तो एवढा उदार आहे तर आमचा प्रश्न आहे मग काय? जगातल्या प्रत्येक लोकाला दुःखाला, विषम परिस्थितीला सामोरं का जावं लागतं? मग तो जर आवडीचं देतो तर मग लोकांना दुःखाला, विषम परिस्थितीला सामोरं का जावं लागतं? तुकाराम महाराज म्हणजे त्याचंही उत्तर मला द्यायचं, थांबून घ्यायचंय. देव देतो 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 म्हणजे काय देतो? ऐका लक्षपूर्वक, 1 मिनिट फक्त मला लक्षपूर्वक द्यायचं. थोडासा आमच्या विजय महाराजांना लगेच भाव कळेल, थोडस वेदांताच्या अंगाने. देव देतो देतो म्हणजे काय देतो? देव उठलं सुटलं कुणालाही नाही देत. मग देव देतो काय देतो? आपल्याच कर्माचं फल आपल्याला देतो. एक वाक्य आहे का? टाळी वाजवायच्या अगोदर एक वाक्य आहे का? नुसती टाळी वाजवू नका. कर्म फल देत नाहीये, कर्माचं फल देणारा कुणीतरी चैतन्य मानावं लागतो. जर कर्म फल देत असेल तर मग कर्म तर जड आहे. वेदांत सांगतं कर्म जड आहे. कर्म जड म्हणजे ज्याला स्वतःही ज्ञान नाही
आणि दुसऱ्याचंही ज्ञान पडू देत नाही. त्याला जड, तुम्ही आपल्याकडे जड म्हणजे काय, जीव उचलत नाही त्याला जड म्हणतात. वेदांत त्याला जड नाही म्हणत. मग जे स्वतःलाही प्रकाशमान करू शकत नाही आणि दुसऱ्यालाही प्रकाशित करत नाही त्याला जड म्हणतात. तसं कर्म जड आहे, कर्म फळ देत नाही. जर कर्माने, सोपं करून सांगू का, कर्माने फळ दिलं असतं तर ज्याने शिवी दिली त्याची जीभ पडून तुटून पडली असती, पण नाही पडत. ज्याने चोरी केली, ज्या हाताने चोरी केली तो हात गळून पडला असता, पण नाही पडत. बर, ज्याने निंदा केली हा, त्याची जिभा नाही तुटून पडत. का बरं नाही पडत? त्याचं कारण आहे, कर्म फळ नाही देत. कर्माचं फळ देणारा चेतन मानावा लागतो. जर कर्माने फळ दिलं असतं तर जिथं चोरी केली तिथेच हात गळून पडला असता, पण नाही पडत. मग त्या कर्माचं फळ देणारा एक चेतन स्वरूप मानावा लागतो. त्याच नाव आहे परमात्मा. तुमच्या पटवून देण्यासाठी तुमच्या पाठातलं सांगतो. जैसे ज्याचे कर्म तैसे तुझे ईश्वर, जगी जीवनाचे सार यावे दारुणी संवर, जगी जीवनाचे सार यावे दारुणी फल देणारा कोणीतरी चेतन मानावा लागतो. त्याच नाव आहे ईश्वर, त्याच नाव आहे परमात्मा, त्याच नाव आहे प्रभू. आणि तो प्रभू त्या कर्माचं फळ आपल्याला देत असतो. म्हणून मग ते कर्म जर आवडीचं असेल तर त्या आवडीच फळ तो तसं देतो. ते जर निषेध कर्म असेल तर कर्म सुद्धा निषेध आहे. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी खालचे दृष्टांत दिले. मग तुकाराम महाराज म्हणले, जर कर्म दुःखरूप असेल तर फळ सुद्धा दुःखरूप, कर्म सुखरूप असेल तर फळ सुद्धा सुखरूप. नाही तर सोयाबीन पेरली आणि त्याला केळं आले, लोकांनी घर तोडले आणि डोनारला विकुडाले, चलो 20 को होतं का असं? नाही होत. तुकाराम महाराजांनी त्याच तर दृष्टांत दिला. मग तुकाराम महाराज म्हणतात, बीज पेरून या त्याची घ्यावे फळ, डोरलीस केळ कैसे लागे, केळ कैसे लागे डोरलीस. डोरली करते शेतकरी लोक. डोरली म्हणजे कुणी जर सांगितलं मी 1 रुपया बक्षीस देतो, आणून भेट सोबत आणलाय. डोरली म्हणजे काय, कोणी सांगणार? हा, हा हा, ऐका, रानवांगे तर रानवांगे पाहिले का तुम्ही? तर तुम्ही घरातलेच वांगे पाहिले जे आपण भाजी करतो ते रानवांगे असतात. रानवांगे ऐका, ते असे पिवळे असतात. पाहिले का? हे पण मला सांगावं लागतं शेतकऱ्याला. काय सांगावं त्यांना? हे त्यांना रानवांगे सुद्धा करतात. वांगे रानवांगे, ते रानवांगे असतात ना, ते रानवांग्याचं बी पेरलं आणि एक जण म्हणला, माधवराव काय केळी येणार आपल्या शेतात, तुझ्या आजन ठेवली का? बी पेरलं रानवांग्याचं तर फळ सुद्धा रानवांग्याचं. ते तुकाराम महाराज त्याच्यासाठी दृष्टांत देतात, बीज पेरून या तिची घ्यावी फळ, डोरलीच केळ कैसे लागे. तसं दुःखरूप कर्म केलं तर फळ सुद्धा दुःखरूप आहे. उदाहरणार्थ दोघं यांना पक्वान वादन करायचं होतं म्हणून आळंदीत आले, बरोबर आहे. मग यांनी प्रॅक्टिस केली आळंदीत येऊन घाटावर, धागी नता गीता घी गीता गीता घी गीता गीता घी गीता. ऐका, धागी नता गीता घी गिरीन धत्ता माझं वय झालं त्याच्यामुळे. ऐका ऐका, आता जर यांनी जर आळंदीला पखवाज शिकण्यासाठी आले, यांनी जर पखवाज मला वाजवायचा या उद्देशाने जर यांनी प्रॅक्टिस नाही केली तर यांना इथं कोणी बसू देईल का? नाही. मग यांना पखवाज वाजवायचा आहे हा ध्येय ठेवलं, त्या पद्धतीने यांनी घाटावर जाऊन जिथे जिथे असतील तिथे जाऊन कर्म केलं. परिणाम आज एवढ्या समाजाच्या समोर पखवाज वाजवायला केले. याला म्हणायचं, जे जयासी रुचे ते करी समोर सर्वज्ञ उदार, माय बाप आवडीचे दान देतो. आता हे तर का शंकर महाराज किती जोर, म्हणजे 4 वाजल्यापासून आम्ही ऐकत होते पुढे साधन गुरुचे तिथे.
आला पण ताणे सर्व करायचा. मग ते जर प्रॅक्टिसच नाही केली तर मग तुम्ही म्हणता बाई बाजूला, आम्ही इथं चांगल्याला उभं करतो, कोणाला उभं करणार नाही. मग गायन करायचं या न्यायाने जर कर्म केलं तर गायक झाले. कीर्तनकार व्हायचे या उद्देशाने अभ्यासच केला नाही तरी कीर्तनकार झाला. ही गुरुकृपा. झालो का नाही कीर्तनकार. तसं तुम्हाला जर इंजिनियर व्हायचं असेल तर इंजिनियर व्हा, कर्म करा, मोबाईल सोडा आणि अभ्यास करा, इंजिनियर व्हा. तुम्हाला IPS व्हायचं असेल तर सोडा बाकीचा कचरा, करा रात्रंदिवस अभ्यास, IPS व्हा. तुम्हाला जर काहीच व्हायचं नसेल तर मग काहीच करू नका, तुम्ही काहीच होणार नाही. आवडीचे दान आहे की नाही. असं ना, काही पोरं काहीच करत नाही मग ते काहीच होत नाही. काहीच न होणे हेच एक होणे, हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असे काही काही म्हणतात. असं नाही. मग कह कबीर कुछ उद्यम कीजे. परमात्मा काय करतो, मी मोठ्याचं वाक्य सांगतो, आपल्या कर्माला परमात्मा बळ देतो आणि ते कर्म पुष्ट करून आपल्याला फळ देतो. कर्म करा तुम्ही. म्हणून तर 6 अध्याय गीतेमध्ये कर्मासाठी घ्या. हा कर्मकांडा, कर्मयोग हा 6 अध्यायासाठी सांगितला. तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला पैसा पाहिजे ना, जोडून या धन. उत्तम नाही ते दिवसभर म्हणा 1 लाख रुपये घेणार, 1 लाख रुपये भेटणार. दुपारी जेवला, झोपला, 5 वाजता उठला, पुन्हा चहा पिला, पुन्हा झोपला, 1 लाख रुपये येणार संध्याकाळी. तुझा आजा बसलाय. कर्म करतस तू. आवडीचे दान त्याला पुष्ट करण्यासाठी परमात्मा बळ देत असतो. म्हणून ठाई पडली या त्याची लागे. आणि जर तुम्ही जर कर्म तसं नाहीच केलं ना तर मग तुकाराम महाराज म्हणतात ठाई पडली या मग त्याची लागे खावे, मग म्हशी सांभाळावे. मी तात्विक चिंतन बोललो ना. काय तुकाराम महाराज अध्यात्माच्या सांगाने बोलले नाही, तरुण पोरांसाठी सुद्धा खूप बोलले. तुकाराम महाराज म्हणजे पोरो, हा नरदेह इतका बुद्धियोग दिलेला आहे आपल्यामध्ये. अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा. आपल्या मायबापाचं नाव तालुक्यात नाही महाराष्ट्रात गाजवा एवढी बुद्धी तुम्हाला मी दिलेली आहे. पण तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही प्रयत्न केला की तुम्हाला फळ देणार मी तयारच आहे. पण तुम्ही जर फळ नाही दिलं तर मग ठाईचेची घ्यावे विचारोनी. मग विचारोनी ठाईचेची घ्यावे. मग तसं जर नाही केलं ना मग जसं करसाल तशी आवड असेल तसं तसं फळ तुम्हाला भेटेल. याच्यासाठी किती उदाहरण दिली. त्या नारदाला तीही भुवन भजन करत होता, स्वर्गात जात होता, मृत्यू लोकात जात होता, ब्रह्मदेवाकडे जात होता. पण कारण नसताना एकदा त्याला खाता पिता पंढरी आठवली. काय त्याने एकदा ते माशाचं मैथून पाहिलं नंतर म्हणलं हो किती दिवस राहायचं आपण एकट्याने. असं नारद म्हणला माझ्याकडे नको. नारद म्हणला किती दिवस एकट्यानेच राहायचं, कपडे एकट्याने द्यायचे, सर्व एकट्यानेच करायचं. आता बस बस मग आता काय नाही, आता लग्नच करायचं. आणि गेला देवाकडे. देवा काय दे काय बाबा ते आता बस झाला. आता पुरे पुरे हा परमार्थ. आता काय पाहिजे, आता संसार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला लग्न करायचं का. हो आता तुम्हाला कोण देईल. थांबा मी तुमच्या बापाला भेटतो. आणि मग कुठे भेटलं बन बिन तिकडं स्थळ तर पाहतो. ते म्हणा आता बन बिन कुठं जातो, आता बंद झालं सर्व तिकडं. तू एक काम कर, काय तुला कशाला पाहिजे एवढ्या. देवाला किती होत्या, एकच खेळाडू असा झाला हा 16,108 रन काढले भगवंताने. तुला एवढ्या कशाला पाहिजे म्हणे, त्याच्यात एक देऊन टाक. म्हणजे भगवंताच्या पत्नीवरच मागणी केली. आता भगवंत नारदाचे कोण आजोबा, म्हणजे आजीचीच मागणी. भगवंत म्हणजे जा ज्या घरी मी नसेल तिथे घेऊन जा. ते अख्खं ऐका अख्खं घर फिरले पण त्याला कुठंच परमात्मा नाही असं दिसलंच नाही. प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा दिसला. भागवतात बघून घ्या. पण भगवंताला याची इच्छा बोट जिरवायचीच होती ना. मग भगवंताने त्याला ते जिरवलीच महाराज. आणि झालं त्याचं. आणि झाल्यानंतर मग किती पोरं झाले, 60 पोरे. हा भूत लागले आणि असं पछाडलं महाराज. मग बोंबरायला लागला देवा नको रे. आता लोक पण लग्न झाल्यावर म्हणतात काय बरे बा तुमच्यासारखं झाल्यावर होईल, झाल्यावर आमच्यासारखं बरं म्हणतात. हा हा आज कोणतरी म्हटलं तुमचं बरे हो तर तुम्हाला काय आग लागली काय, आमचं बरं तुमचं काय झालं लय आवडे पुरण बिरण. मग त्या नारदाला लागला बोंबलायला देवा नको रे नको रे. मग आता ऐका नारदाला नंतर जे दुःख सहन करावे लागले
विजू महाराज याला कारण कोण? याला देव कारणीभूत नाहीये, मग नारदाचीच आवड कारणीभूत आहे. देवाचं ठरले आवडीचे दान देतो, मग नारदाने तसं मागितलं, आवड केली, भगवंताने तसं दिलं. मग ठाईचे घ्यावे विचारून. रामायणामध्ये रामावरती काही संशय घेतला जातो. आता ती एक बिचारा रामाला लोकांनी सोडलंच नाही, आतापर्यंत सुद्धा नाही. आता एवढा अयोध्येमध्ये राम मंदिराचा सोहळा झाला तुमच्या माझ्या बाबाच्या कृपेने, माझ्या सद्गुरू महाराजाच्या पुण्याने आमचा नंबर लागला तिथे. हा, मी जाऊन आलो बस असं वाटलं तुका म्हणे जन्म आल्याचे सारखं, एकदा जाऊन या मग बघून या. पण एवढा सोहळा झाला तरी काही लोकांना दुखतेच, कुणी दुखते काय मग तेच कळणार, काही ना दुखतच महाराज. अरे तिथं जाऊन या एकदा तुम्ही, मग तुम्हाला कळेल काय राम मंदिर झाले महाराज. ज्यांचं योगदान आहे ना त्यांच्यासाठी नतमस्तक व्हावं माणसाने. असं भव्य दिव्य राम मंदिर झाले. राम आपली अस्मिता आहे आणि त्याच्यासाठी याला जाऊन तर पहा, मग तुम्हाला कळेल. चमक रहा है श्री राम मंदिर, चमक रहा है श्री राम मंदिर, दीवाल सी ही सज रही है. हे आर्य पुत्रो हे राम भक्तो, तुम्हें अयोध्या बुला रही है. हे आर्य पुत्रो हे राम भक्तो, तुम्हें अयोध्या बुला रही. चमक रहा है श्री राम मंदिर, चमक रहा है श्री राम मंदिर, दीवाल सी ही सज रही है. तुम्हें अयोध्या बुला रही है. तुम्हें अयोध्या बुला रही है. अयोध्या बुला रही है. रात्रभर झोपलेलो, इतका उत्सव, असं वाटत होतं त्रेतायुगात आम्ही आहोत. सांगू जातो 19 फेब्रुवारी किती रे? 16 मार्च. हा, 14 मार्च ते पुढे 15 दिवस अयोध्येला आम्ही जाणार आहे. तिथे कथा ठेवली, रामकथा अयोध्येमध्ये. आता याचा धडाका होऊनच करून जायचे. तिथे ज्याला यायचं असेल ना त्यांनी संपर्क साधा. मग तुम्हाला 5 दिवस तिथे अयोध्येमध्ये रामरायाचं दर्शन आणि रामकथा ऐकायला भेटणार आहे. मला सांगायचा मुद्दा हा आहे की राम प्रभूजीवर आजही आक्षेप घेतला जातो. कोणता? सीतेला कसं काय सोडलं. पहिल्यांदा याला वनवासात गेली, ठीक आहे, पुन्हा वनवासात पाठव. काय त्या रामाला म्हणता? सर्व म्हणतात राम प्रभू की जय. आणि जो स्वतःच्या पत्नीवर प्रेम करू शकत नाही तो काय जगाला प्रेम करू शकेल, असं लोक आक्षेप घेतात. सीता मातेला पुन्हा वनवासात पाठवलं, हे चूक केली रामाने. लोक म्हणतात की नाही, अवध में ऐसा एक दिन आया, अवध में ऐसा एक दिन आया, निष्कलंक सीता माँ जाने, निष्कलंक सीता माँ जाने, ऐसा राम आया अवध में ऐसा एक दिन आया. अवध में ऐसा एक दिन आया, अवध में ऐसा एक दिन आया. एक दिवस असा झाला की त्या सीता मातेला पुन्हा अरण्यात पाठवलं. लोक म्हणतात हे कसं केलं रामप्रभूजीने. ऐका, तिथे पण रामप्रभूजीची चुकी नाहीये. मग त्याचं कारण काय ते लक्ष ठेवा. का सीता माता गरोदर होती आणि याला वशिष्ठाने सांगितलं, राम काय गुरुदेव सीतेला विचार तिला काय डोहाळे होतात ते, कारण धर्मशास्त्र आहे, उसावे डोहाळे त्याचे पुरावे मनोरथ, जा रे विचारून ये. आणि मग रामप्रभूजी आले. सीते, गुरुदेवाने सांगितलं तुला काय डोहाळे होता सांग, ते पूर्ण करायचे मला. सीता माता म्हणली, प्रभू मला माझे डोहाळे पूर्ण करणार? अवश्य.
तुझी जी आवड असेल ती मी पूर्ण करणार आहे. द्वारे या शब्दाचा अर्थ त्या गर्भस्थ असणाऱ्या शिशूची ती इच्छा आहे असं समजून त्या मातेचे ते पूर्ण मनोरथ करायचे असतात. तू बोल तुला काय आवडतंय ते. तेव्हा सीतेने सांगितलं, प्रभू करुणानिधान एकच इच्छा आहे. आता हे राज्य वैभव नकोसं वाटतं. आता असं वाटतं पुन्हा अरण्यात जावं, साधू संतांच्या सानिध्यात राहावं, धर्मचर्चा ऐकावी आणि हरिभजन करावं. नकोसं वाटते आता हे वैभव. हे तुला डोळे होतात. हा प्रभू आवडीचे दान देतो नारायण. आणि मग सीतेला कोणत्या का कारणाने होईना प्रभूजीला पुन्हा अरण्यात पाठवावं लागलं. मग सीता अरण्यात गेल्यानंतर सीतेला जे दुःख सहन करावे लागले त्याला कारणीभूत राम आहेत का? नाही. मग त्याला कारणीभूत सीताच आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ठाईचे घ्यावे विचारोनी. मग तुकाराम महाराज म्हणले, देवा मी हा देव म्हणले तुकाराम महाराज मी हा कायदा पास करायलो. काय जो जशी आवड इच्छा व्यक्त करील तसं मी त्याला फळ देणार आहे. कायदा पास करतो. तुमचं काय मत आहे सांगा. तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे देवा काही बोल नाही तुझा तुची पाही. शत्रू सखा जे दयासी रुचे ते करी समोर. सर्वज्ञ उदार माय बाप विठोबा. अभंगाचा तात्पर्य भाव एवढाच आहे. तुकोबाराय म्हणतात, परमात्मा आवडीचं देण्यासाठी तयार आहे, पण तुम्ही तुमच्या आवडीचं जे काही मागायचंय तसं तुम्ही कर्म करा. परमात्मा तुमचं कर्म पुष्ट करून तुम्हाला आवडीचं देईल, यात काहीही संदेह नाहीये. म्हणून आवडीचे दान देतो नारायण. आता याच्यावर पुन्हा चर्चा डोक्यात विषय आणू नका. कुणी म्हणे नाही मग आमच्या आवडीचं आम्हाला भेटत ना. ज्या अर्थी भेटणार त्या अर्थी तुमचं कर्म अजून तसं चाललेलं नाहीये. नाही. अरे एक जण अमेरिकेमध्ये नुसता दररोज घंटी वाजत होता. घंटी वाजे घन घन. अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन दररोज शाळेमध्ये घंटी वाजवायचा म्हणायचा असं. घंटी वाजे घन घन. अमेरिकेचा अध्यक्ष वॉशिंग्टन त्यांनी ती शाळेची घंटी वाजवता वाजवता हळूहळू सामाजिक कार्यामध्ये प्रवृत्त झाला. सामाजिक कार्यात प्रवृत्त होता होता लोकांचे प्रश्न सोडवता सोडवता राजकीय क्षेत्रामध्ये गेला आणि परिणाम एक दिवस अमेरिकेचा अध्यक्ष झाला. आवडीचे दान या अंगाने पण घ्या, पण पारमार्थिक दृष्ट्या आपल्याला हा विचार करायचा आहे. आवड कोणती ठेवा, तर आवड एकच ठेवा देवा. बाकीचं तर प्रारब्धानुसार मिळणारच आहे. फक्त प्रयत्नाने. ऐका माझे बाबा सांगायचे, प्रपंच हा प्रारब्धाने होत असतो आणि परमार्थ हा प्रयत्नाने करायचा असतो. म्हणून प्रयत्नाने जे करायचे ना ते देवा आम्हाला त्याच्यासाठी कर्म करावं लागणार आहे ना, तर आम्ही कर्म करतो. ती आवड आमची तुम्ही पुरी करा. तुकाराम भगवंत म्हणजे अवश्य पूर्ण करील. आवडीचे दान देतो नारायण. बाह्य उभारोनी राहिला से ज्ञानेश्वर. झालेली सेवा भगवान बाबांच्या सद्गुरू गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या सर्वांच्या श्रोत्यांच्या हृदयस्थ असणाऱ्या परमात्म्याच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. 1 तास मी तुमचा जास्त घेतला. किती? 11:30 वाजता 10:30 वाजता कीर्तन संपायचं. 1 तास काय आहे. मी जिथे कीर्तनाला जातो तिथे मी जर सरळ सरळ गायन केलं ना अगोदर, मग मला फीडबॅक येतो काय नाही आम्ही कीर्तन तर त्याच्यासाठी ठेवलं होतं प्रारंभाचं नमन ते, आणि ते तरुण पोराला काय त्याची मला असं वाटायला विनाकारण सिलेबस डाऊन घेतो. हा पण पोराला खूप आवडतात. गावोगावी त्याची मागणी होती, मग ती मला ते करावं लागत. म्हणून प्रारंभाला थोड्या गाण्यामध्येही आमचा अधिक वेळ गेला. सर्वांची इच्छा पूर्ण व्हावी या दृष्टीने आम्ही सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे. 1 वाक्य पुन्हा बोलतो. अशीच एकता ठेवा. गावामध्ये असाच परमार्थ वाढवा. कारण मी तुमचा पहिला सप्ताह पाहिला नाही. मंदिर जेव्हा नव्हतं हे मंदिर नव्हतं तेव्हाचा सप्ताह पाहिला मी.
आणि आताचा सप्ताह पाहतोय आणि त्याची या तुमच्या तालुक्यात चाललेली चर्चा सुद्धा ऐकतो, तेव्हा मला सुद्धा समाधान वाटतं. काय आपण या सप्त्याच्या पहिल्या सप्त्यामध्ये काल्याच्या कीर्तनाला आपण होतो. हा मला पण वाटतं माझा हात चांगला आहे. माझा हात कुणाचं वाटून नाही करत. सुंदर असं मंदिर आपण सर्वांनी बांधलं, खास करून तरुण मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. बिचारे असेच एक वाक्य आहे का, 3 तास मोबाईल पाहायला बसले तर कधी निघून गेले कळत नाही. कीर्तनात सुद्धा तशीच आवड निर्माण करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. संस्कृती आणि संपत्ती दोन्हीचाही उपभोग घ्या आणि जीवन धन्य करून घ्या असा संदेश देऊन वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय.